राजेवाडी ते अंबडवे असं हायवेचं काम चालू आहे आणि त्याच्यात सांगलेलं होतं की या रस्त्याला म्हणजे 10 वर्ष काहीच होणार नाही असं सांगलेलं. पण पाचर फाट्याच्या आधी जो एक टर्न आहे तिथे एवढी बेकार अवस्था आहे, म्हणजे वर्षभरातच तो रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे आणि त्याचा मेंटेनन्स काय आहे तर ते वरती खडी टाकली जाते. माझ्यासारखे जे रोज बाईक घेऊन जातात ना त्यांना एवढा तिथे त्रास होतो आहे की बोलून सोय नाही. आणि रात्रीच्या वेळेला पहाटे पहाटेसुद्धा जेव्हा लोक जातात तर तिथे एवढी रिस्क आहे आणि काय याने मेंटेनन्स केलं काय समजत नाही तिथे. त्याच्याकडे मग लक्ष द्या. देववारे मार्ग आहे, बाणकोटा रस्ता आहे किंवा पंधेरी आहे, तर जी कोण लोक मंडळामध्ये ये जा करतात तर त्यांना विनंती आहे की जर त्या स्पॉटला आल्यानंतर थोडं सावधगिरीने या, जेणेकरून कुठला अपघात व्हायला नको आणि काळजी घ्या, सेफ राहा. थँक्यू. मी तर म्हणतो एकदा मुख्यमंत्री साहेबांचा दौरा आंबडवे गावाला व्हायलाच पाहिजे. काय अवस्था आहे बघा. रोज लोक बिचारी या रस्त्याने ये जा करतात आणि नुसते असे खडी टाकलेले आहे, ते कितीतरी अपघात होतील. वारंवार प्रश्न सांगूनसुद्धा काही याच्यात बदल होत नाही. हे दुर्भाग्य आहे जनतेचं. हे अशा प्रकारे रस्ता आहे. हा बाणकोटा रस्ता आहे. रस्ता होणार कधी होणार कोणाच ठाऊक. एवढे खड्डे आहेत काय, याच्याकडे काय लक्ष जात नाही आहे. बाणकोटा रस्त्यावरती काम चालू आहे. रस्त्यावरती माती आहे. रात्रीच्या वेळेला येताना जरा इथून सावकाशेच जा. रस्त्यावरती एक टर्नमध्ये बघा किती माती आहे, गाडी स्लिप होण्याची शक्यता आहे. तरी या रस्त्यावरचे काही विद्यार्थी किंवा सरकारी कर्मचारी जात असतील किंवा नागरिकसुद्धा असतील तर हे या लोकांचं काम चालू आहे बघा. अशा प्रकारे साईड कॉर्नरला रस्त्यावरती माती आलेली आहे. जे कोणी लोक या रस्त्याचा अवलंब करत असतील त्यांनी जरा सावकाश सावधगिरीने जा, जेणेकरून कुठला अपघात व्हायला नको. आणि या लोकांकडून विनंती आहे, मी वारंवार सांगतो की माती आहे, थोडी झाडच जा, काही मशिनरीज आहेत, थोडं साईडला करत जा. किती सांगायचं आहे, तर सांगूनसुद्धा काही फरक पडत तसं नाहीच.